मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे लोकशाही आहे, त्याच्यामुळे टीका करण्याचा अधिकार हा जनतेचा आहेच। तरी देखील ती पोस्ट लोकनेते दिबा पाटील यांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे। तर ती पोस्ट संपूर्ण काय मी इथे वाचून दाखवणार नाही, परंतु ती जी पोस्ट आहे राजकीय तुमचं आमचं या ग्रुपवर मी पाहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाव आहे AP तांडेल यांच्या नावाने ती पोस्ट आहे। त्यांचा नंबर मी मुद्दामच या ठिकाणी सांगत आहे की 9820212286 AP तांडेल आणि त्यांचा नंबर आहे 9820212286। आता ते AP तांडेल कोण आहेत ते मला का माहीत नाही आणि ती त्यांच्या नावानं ही पोस्ट दिसत आहे एवढं मी बोलत आहे। म्हणजे अगदी कोणीतरी AP तांडेल आणि ते अमुक अमुक हे याचं काय मला माहीत नाही, परंतु सोशल मीडियावर मात्र लोकनेते दिबा पाटील यांच्या विरोधातली ही पोस्ट असल्या कारणाने त्याच्यावर चर्चा होणे गरजेचं आहे। एकंदरीतच त्या पोस्टमधील जी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्यावर जी टीका झालेली आहे त्याचा थोडक्यात आशय असा आहे की लोकनेते दिबा पाटील यांनी लोकांची दिशाभूल केली असं त्या ठिकाणी सांगायचं आहे। ज्यावेळी सिडकोनं जमिनी संदर्भात संपादन संदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती, ती लोकांनी स्वीकारू नये असं आवाहन लोकनेते दिबा पाटील यांनी केलं होतं असा त्याच्यामध्ये आरोप झालेला आहे। शिवाय जासई गाव चं भूसंपादन मात्र त्या ठिकाणी 80% जमीन अजून देखील जासई गावची शिल्लक आहे, फक्त 20% जमिनीमध्ये भूसंपादन करण्यात आले। इतर ठिकाणी 100% भूसंपादन झालं, तर जासई गावात का झालं नाही असं देखील त्या ठिकाणी आरोप केलेला आहे। 12.5% असा जो मोबदला मिळणार आहे तो देखील प्रत्यक्षात मिळाला नाही हा देखील त्याच्यामध्ये आशय आहे। शिवाय मग मिठागरांची जमीन असेल, ट्रस्टची जमीन असेल, नियाज खात्याची जमीन असेल, यांना अजिबात मोबदला मिळाला नाही आणि त्याबाबत एक अक्षरही लोकनेते दिबा पाटील यांनी लिहिलेलं नाही किंवा बोललेलं नाही असा देखील आरोप आहेत। एकंदरीतच अनेक आरोप या पोस्टमध्ये लोकनेते दिबा पाटील यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा यासाठी करायची आहे की आता लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं। ह्या लढ्याची ह्या लढ्याचा अंतिम टप्पा आता आलेला आहे। येत्या 30 ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नवी मुंबईमध्ये येतात आणि त्यांच्या हस्ते नवी मुंबई मोटरचं त्या ठिकाणी उद्घाटन देखील होणार आहे। शिवाय उरणमध्ये देखील रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे। एकीकडे लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचं आंदोलन एक पीकवर पोहोचलेलं आहे। शासनानं मग राज्य सरकारनं प्रस्ताव पारित करून तो केंद्राकडे देखील पाठवलेला आहे। अशा वेळेला ही पोस्ट व्हायरल करणं किंवा ती टाकणं किती संयुक्तिक आहे, त्याच्यामागे कुठला राजकीय हेतू आहे का, किंवा यामुळे कुठेतरी आंदोलनामध्ये देखील त्याचा काहीतरी परिणाम व्हावा, लोकनेते दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी मिळू नये असा कोणाचा हेतू आहे का, असंही असू शकेल। याविषयी चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्या चर्चेसाठी आपण राजाराम पाटील साहेबांना आमंत्रित केलेलं आहे। पाटील साहेब, ही चर्चा आपल्याला करायची आहे। सुरुवातीलाच मी बोलल्याप्रमाणे लोकशाही आहे, टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळं आता त्यांनी जी केलेली टीका आहे ती योग्य आहे अयोग्य आहे त्याच्यावर देखील चर्चा करणं गरजेचं आहे, त्याला उत्तर देणं गरजेचं आहे। यासाठी मी तुम्हाला या चर्चेमध्ये सहभागी करून घेत आहे। तुम्ही ही पोस्ट वाचलेली आहेच, त्यामधले अनेक मुद्दे या ठिकाणी आपण म्हणजे चर्चा करणार। सुरुवातीला ही पोस्ट या वेळेला टाकणं किती संयुक्तिक आहे। एकीकडे देशाचे पंतप्रधान नवी मुंबईमध्ये येतात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देण्याची जी मागणी आहे ती मान्य झालेली असं सांगण्यात येतं आणि अशा वेळेला ही पोस्ट येणं किती संयुक्तिक आहे? हे अत्यंत चुकीचं आहे आणि ही पोस्ट मला सुद्धा 27 गाव संघर्ष समितीचे प्रेम पाटील यांनी पाठवली आणि सांगितलं, पाटील साहेब याच्यावर काय आपल्याला उत्तर देता येईल तर त्याचा प्रयत्न करा। म्हणजे प्रेम पाटील आणि रुपेश धुमाळ वगैरे हा तरुणांचा जो ग्रुप आहे हा अत्यंत तरुण ग्रुप आहे आणि त्या तरुणांनी सांगितलं की ह्या पोस्टबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे। त्या 27 गाव संघर्ष समिती आणि प्रेम पाटील यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की आपले अत्यंत जागरूक तरुण आहेत आणि आताच्या घडीला ही पोस्ट येणं याच्या पाठीमागं उद्देशच असा आहे की बाबा दिबा पाटलांचं नाव देण्याचा अंतिम क्षण जवळ आला आहे
आणि आपण सगळेजण म्हणजे सुरुवातीला आपण राज्य सरकारला विरोध केला. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विमानतळाला द्यावा असा सिडकोमार्फत ठराव घेतला. त्याला आपण विरोध केला आणि त्या विरोधानंतर आपल्याला माहीत आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वडिलांचं नाव मागे घेऊन दिबा पाटील ह्या लोकनेत्याचं म्हणजे संपूर्ण ठाणे रायगड मुंबई आणि महाराष्ट्राचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे ओबीसी नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा पण ठराव घेतला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आताचे मुख्यमंत्री सांगितलं की दिबा पाटलाचं नाव देऊ. आम्ही ठराव वगैरे दिल्लीला पाठवला आहे. त्यानंतर कपिल पाटलांचं स्पष्टीकरण आलं. ही सगळी जी धडपड चालली आहे सगळ्यांची, आम्ही त्यांच्या विरोधात नाही बोलत, परंतु प्रामाणिकपणे दिबा पाटलांचं नाव देणं हा सगळ्या देशाचा, राज्याचा, या भागाचा जर विषय असेल तर आता हातच्या कंकणाला आरसा कशाला असं आपण म्हण आहे. तर आणि दूध का दूध पाणी का पाणी, आता हे सगळे प्रयत्न आपल्याला दिल्लीतून केंद्र सरकारने नाव द्यावं असेच आहेत. बरोबर. आणि आता दिल्लीत जाण्यासाठी अनेक लोक विमानाने गेले, खर्च केला. अनेक यांनी मध्ये कपिल पाटील माजी खासदार यांनी सांगितलं की आम्ही असा ठराव गेला आहे, त्या पंतप्रधान कार्यालयात ती फाईल गेली, हे ते अगदी रंगवून सांगितलं. पण आता ती फाईल कुठे गेली, कुठल्या कपाटात ठेवले, त्याला चांदीचा वर काय काय सोन्याचा वर काय हे आम्हाला काय माहीत नाही. बरोबर. आम्हाला हे म्हणायचं आहे की देशाचे प्रमुख आणि ज्यांच्या हातात देशाची एक हाती सत्ता आहे, ज्यांचं प्रचंड बहुमत लोकसभेत आहे आणि ज्यांनी एका रात्रीत नोटबंदी केली, कोणाला विचारलं पण नाही, कुठला ठराव नाही, काय नाही बंदी करून टाकली, असे जे हुकमी आणि महान असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज इथे येत आहेत. ते उद्घाटन कसलं करतायत तर तुमचं मेट्रोचं करतायत, त्यानंतर आमच्या उरणच्या रेल्वेचं करतायत. परंतु मेट्रो, उरण रेल्वे प्रकल्प हे एवढे महत्त्वाचे नाहीत, एवढा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प महत्त्वाचा आहे. आणि विमानतळ प्रकल्प यासाठी महत्त्वाचा आहे कारण इथल्या सगळ्या लोकांचा, हजारो ओबीसींचा, आज देशात हे सिद्ध झाले 85% ओबीसी आहेत आणि त्या 85% ओबीसी जनतेचे पुढारी दिबा पाटील आहेत. मग राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे, राष्ट्रीय स्तरावरचे पंतप्रधान आमचे इथे येतात, ते जगभर फिरत असतात, पण आज उरण आणि पनवेलच्या भूमीला ते स्पर्श करतायत. तर माझी अशी विनंती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की आता तुम्ही मेट्रोचं उद्घाटन केलं किंवा उरणच्या रेल्वेचं केलं, लोकांना त्याच्याविषयी काही इंटरेस्ट नाही. तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते आम्हाला छोटे खासदार, आमदार बिमदार आम्हाला त्याच्याशी आता काहीच बोलायचं नाही. आम्हाला तुम्ही पंतप्रधान म्हणून तुमचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून 30 तारखेला या महिन्याच्या, कुठला महिना चालू, 30 ऑक्टोबर हा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये तिथे तुम्ही उद्घाटन करण्याच्या पूर्वी पहिलं काय काम करायचं असेल तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच लोकनेते दिबा पाटील नावाचं विमानतळ आहे, हे आपल्या काय बोलतात त्याला अत्यंत अशा पवित्र मुखाने सगळ्या जनतेला सांगावं. आणि याचं श्रेय 2024च्या निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान म्हणून आपण घ्यावं, कारण आता ही आपल्याला शेवटची संधी आहे. आणि जर आपण आता बोलला नाहीत तर कदाचित 2024ला वेगळं काही घडू शकतं. अगोदरच ओबीसींची लाट या देशात आलेली आहे आणि म्हणून या संधीचा फायदा माननीय पंतप्रधानांनी घ्यावा. एक छोटासा शेतकऱ्यांचा नेता म्हणून ही माझी विनंती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित आहात, लोकनेते दिबा पाटील यांच्या विरोधात लिथी पोस्ट AP तांडेल यांची पोस्ट, मी परत एकदा म्हणतो लोकशाही आहे, म्हणजे अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलणारी लोक आहेत, महात्मा गांधी यांच्या विरोधात बोलणारी लोक आहेत, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणारे लोक आहेत. आपणही कित्येक वेळा अगदी म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण पाहत नाही, अगदी जो असेल त्याच्या विरोधात नेहमी बोलत असतात, लिहित असतात. त्याच्यामध्ये लोकशाहीमधला तो अधिकार आहे. परंतु असा अधिकार वापरत असताना लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्यावरची जी टीका आहे ती योग्य आहे का नाही हा विषय महत्त्वाचा आहे. प्रश्न असा आहे की स्वतः संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विभूती पूजा ही देशाला घातक आहे. म्हणजे कोणाचीही पूजा करायची नाही, प्रत्येकाची चिकित्सा प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने पत्रकारांना, सामान्य नागरिकाला अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांनी टीका केलेली आहे त्याला टीका करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना जसा म्हणजे जे तांडेल आहेत त्यांना जसा टीका करण्याचा अधिकार आहे, तर ती टीका योग्य की अयोग्य किंवा त्या टीकेविषयी शेतकऱ्यांचं मत काय हे मत मांडण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार आहे. म्हणून आपण ही चर्चा करतोय. आपण काय कोणाचं भांडण लावत नाही.
परंतु ह्याची चिकित्सा करणारी ही नवी मुंबई आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदींवर टीका होते. मागच्या वेळी एकदा मोदी आले होते JNPTचे प्लॉट वाटप करताना, तेव्हा ती इरादापत्र किंवा प्लॉटची सर्टिफिकेट चुकीची निघाली होती, खोटी निघाली होती. त्यावेळी प्रचंड टीका आणि आंदोलन पण झालं. नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवले गेले, हा इतिहास मी मुद्दाम सांगतो. कारण रायगडची जनता ही अंध नाही, ती गुलाम नाही, ती स्वतंत्र आहे. ही जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा जपते. ही जनता बाबासाहेब आंबेडकरांची जी चिकित्सा आहे, म्हणजे तर्कबुद्धी आहे, भगवान बुद्धांनी सांगितली तर्कबुद्धी आहे, जी धर्माच्या आणि देवांच्या पलीकडे, ती मानते. आणि दिबा पाटील स्वतः तर्कनिष्ठ विचारांचे नेते होते, विज्ञाननिष्ठ होते. त्यामुळे त्या तांडेलांचा आम्ही आदर करून सांगतो की दिबा पाटलांवर त्यांनी टीका केली, त्याचं उत्तर आपण देऊया. परंतु इथे कसं आहे शरहागरजी, 1970च्या दशकात भूसंपादनाची नोटीस निघाली असं त्यांनी म्हटलं आणि 3 तालुक्यात 95 गावांचे नवी मुंबईसाठी भूसंपादन करण्याचा अध्यादेश निघाला. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आला असा आरोप केलाय दिबा पाटलांनी. आता 1970च्या विषयी त्या गोष्टी करतायत आणि माझा जन्म 1971चा आहे, म्हणजे मी तिथे त्यावेळी नव्हतो. तुमचा पण जन्म अलीकडे आहे. पण जरी आपण दोघे नव्हतो तरी दिबा पाटलांचा अभ्यास, दिबा पाटलांचं सगळं साहित्य आम्ही वाचलेलं आहे आणि दिबा पाटलांचा एक नेता म्हणून चिकित्सा केलेली आहे. आणि मी अभिमानाने सांगेन की सिडको समोर साधारणपणे 4.5 वर्षापूर्वी पहिली मुलाखत दिबा पाटलांवर तुम्हीच माझी घेतली होती. आणि त्यावेळी मी दिबा पाटलांना सांगितलं, दिबा पाटलांबद्दल बोललो होतो की दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत आणि दिबा पाटील हे भविष्यात आगरी कोळी समाजाचे असे नेते दिसून येतील की जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मागासवर्गीयांचे किंवा बौद्ध बांधवांचे किंवा आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत, असंच आगरी कोळ्या ओबीसीसाठी, कराड्यांसाठी, भंडाऱ्यांसाठी दिबा पाटील हे आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत असं आपण त्यावेळी वक्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे ह्या नेतृत्वाबद्दल प्रचंड आदर माझ्या मनात आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास पण आपण करतोय. असं उगाच अंधभक्त नाही की दिबा पाटील आहेत त्यांना आम्ही देवाच्या सर्व पूजा अर्चा करू असं नाही, आम्ही चिकित्सा करू. परंतु ते जे म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला गेला, तर छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्यातले आणि देशातले असे महान राजे आहेत की असा मान कुठल्याच राजाला भेटला नाही, जो रयतेच राजा आहे. तर अशा महापुरुषांचं नाव घेतो तेव्हा वापर नाही होत, त्यांचा आदर्श घेतला जातो. तर ते काय कुणाच्या एका जातीच्या धर्माचे नेते नाहीत. अहो 50% मुसलमान त्यांच्या आरमारामध्ये आहेत. इंग्रजांनी त्यांना अनेक गिफ्ट केलं. सर्व जाती धर्मांचा आदर करणारा राजा, धर्माच्या पलीकडे बघणारा राजा असा जो छत्रपती शिवाजी महाराज राजा आहे, त्यांच्या नावाचा वापर करण्याचा विषयच नाही. तर त्यांना आदर्श म्हणून दिबा पाटलांनी स्वीकारलं होतं. त्या आपल्या गाडीवर कोणाचाही फोटो लावू शकले. तिथे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला हा शब्द चुकीचा आहे. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी म्हणजे सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आरोप दुसरा काय केलेला आहे की लोकनेते दिबा पाटील यांनी लोकांना जी नोटीस येत होती भूसंपादना संदर्भात ती स्वीकारू नका असं या ठिकाणी लोकांना आवाहन केलं. खरं म्हणजे त्याच्यामध्ये अगोदरच त्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला की त्यावेळची ही जनता जी आहे आगरी कोळी कराडी ही अतिशय अशिक्षित होती. अगदी 0.5% इथे म्हणजे मी परत सांगतो की बाबा शिक्षणाविषयी माहिती दिलेली आहे. 1970च्या दशकात किती शिक्षण होतं तर 0.5% 5वी ते 7वी शिकलेले होते, 0.5% मॅट्रिक पण शिकलेले होते. महिलांची पात्रता पुरुषांपेक्षा कमी होती. म्हणजे एकंदरीत अजिबात शिक्षण नव्हतं असंच या ठिकाणी त्या पोस्टमध्ये जे कोण तथाकथित तांडेल आहेत, जे माहीत नाही आपल्याला त्यांचा चेहरा कोण येते, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशावेळी लोकनेते दिबा पाटील साहेबांनी ती नोटीस स्वीकारू नका अशा रीतीने लोकांना आवाहन केलं. म्हणजे त्यांच्या अशिक्षितपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला असा तो आरोप आहे. आता बघा पुन्हा एकदा मी क्लिअर करतो की 70 साली तुम्ही पण नव्हतात, मी पण नव्हतो. त्याच्यामुळे ज्याने कोणी पोस्ट टाकले ते त्यावेळी होते. तर दिबा पाटलांनी अशी नोटीस घेऊ नका असं जर कुठे वक्तव्य केलं असेल तर त्यांनी ते एखादा लेख लिहावं, पुस्तक लिहावं. परंतु असा आरोप करणं चुकीचं आहे. आणि प्रश्न असा आहे की लोक जर अशिक्षित होती तर अशिक्षित लोकांना संघटित करणारे नेते हे दिबा पाटीलच होते. अनेक राजकीय पक्ष त्यावेळी होते किंवा अनेक जाती धर्माचे नेते होते. पण त्यांना कोणाला असं वाटलं नाही की अशिक्षितांना घेऊन आम्ही संघटन करू. जर अशिक्षितांना घेऊन दिबा पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं तर आज डबल ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत, आम्हाला दिबा पाटलांसारखं काम करता येते का आता? अहो विमानतळाला 12.5% कायदा लागला नाही. नवी मुंबई विमानतळाच्या काळात 2013चा कायदा आहे, 1894चा कायदा रद्द झाला. पण 2013चा कायदा लावण्यासाठी एक तरी सुशिक्षितता आलाय का? म्हणजे आता असं म्हणावं लागतंय अशिक्षितांना घेऊन दिबा पाटलांनी 12.5%चा कायदा केला आणि केंद्रात 2013चा कायदा लोककल्याणकारी कायदा होता. तो असलेला कायदा
आम्हा शिकलेल्या लोकांना लावता आला नाही, म्हणून आम्ही शिकलेल्या लोकांनी जनतेला फसवलं विमानतळामध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हे सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात असेच अशिक्षित आणि अस्पृश्य लोक आपल्या समाजात होते. आम्हाला सुद्धा पाणी पिऊ दिलं जात नव्हतं आग्र्यांना, ओबीसीना. आणि त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी अशिक्षितांना घेऊन भारताचं संविधान लिहिलं, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, तुमच्या चिरनेर जंगल सत्याग्रह केला, तुमचा चरी संप केला अशिक्षितांना घेऊन. पण तशा प्रकारचे कायदे आता आम्ही करू शकतो का? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खेदाने म्हणाले की अशिक्षितांना घेऊन मी प्रामाणिक आंदोलन या देशात उभं केलं, पण शिकलेल्या लोकांनी मला फसवलं. आणि म्हणून हे जे स्टेटमेंट आले ना, आम्हाला आता व्हॉट्सअपवर लिहिता येते, पण ते व्हॉट्सअपवर लिहित असताना दिबा पाटलांसारखं हिमालया एवढं मोठं नेतृत्व आहे, त्यांच्यावर आम्ही आरोप करतो की अशिक्षितांना नोटीस वाचूनच नका सांगितलं. अरे जर दिबा पाटील वकील होते तर ते कोर्टात जाऊन लढले असते, पण त्यांनी रस्त्यावरची आंदोलनं केली, गावागावात सभा केली. या सभा घेणं यालाच प्रबोधन म्हणतात. मग अशिक्षित लोकांना जो माणूस प्रबोधन करतोय तो नोटीस घेऊ नका असं म्हणू शकतो का, हा प्रश्न आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा, लोकनेते दिबा पाटील स्वतः वकील होते आणि ते कोर्टात जाऊ शकले असते, परंतु कोर्टात जाऊन एकालाच न्याय मिळाला असता. नाही तुमचा शब्द म्हणजे कोर्टात जाऊन एका व्यक्तीला न्याय मिळाला असता, परंतु संपूर्ण समाजासाठी न्याय मिळवायचा म्हणून ते लोकाभिमुख एक प्रकारे ते आंदोलन करण्यात आलं. मी तुम्हाला सांगतोय की दिबा पाटलांनी 12.5% पुनर्वसन कायदा केला आणि प्रत्येक घरात करोडपती माणूस तयार केला आणि करोडो रुपये प्रत्येकाला मिळवून दिले. परंतु मला एक वकील, मी नाव नाही घेत त्यांचं, वकील असं म्हणाले की दिबा पाटील हे वकील असताना, ॲडव्होकेट असताना ते कोर्टात का गेले नाहीत, असं त्यांनी प्रश्न केला. त्यांचं म्हणणं असं की दिबा पाटील वकील आहे, त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे. आता दुसरा अर्थ सांगतो, ज्यांनी फुकट 12.5% लोकांना दिले त्यानंतरच्या आमच्या वकिलांनी 30% वाढीव भावाचे पेमेंट घेतले. अरे तुम्ही कुठलं युक्तिवाद? आता परवा एक केस आली होती, मला वाटतं पुण्याची का नागपूरची होती, निर्णयाचा आधार परवा एक केस आली होती, ते विधवाबाईंनी म्हणजे घटस्फोटित महिलेला 30% त्यांनी हे लिहून घेतलं, काय तेच प्रॉपर्टीमध्ये वाटा लिहून घेतला आणि वकिलावर बार कौन्सिलनी कारवाई केली की तुम्ही तुमची फी घेऊ शकता, त्या प्रॉपर्टीचं वाटेकरी होऊ शकत नाही. आता सगळे वकील तर मग बार कौन्सिल बार कौन्सिलनी कारवाई केली पाहिजे की 30% तुम्ही कमिशन घेता, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पुनर्वसन तुम्ही फी घ्या. आणि म्हणून दिबा पाटलांचं मोठेपणी आहे की वकील म्हणून एका शेतकऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकता, पण वकील असलेले दिबा पाटील रस्त्यावर उतरले, गावागावात गेले आणि त्यांनी 12.5% जो कायदा केला. त्यामुळे एखादी खेड्यातली विधवा म्हातारी आहे, मावशी आहे, तिला दिबा पाटलांचा चेहरा पण माहीत नाही, पण तिला पण 12.5% भेटले. हे लोकनेत्याचं वैशिष्ट्य असतं. हे कोर्टाचा नंतर देखील ते नेते होते, वकील नव्हते. पण सगळ्यात हेच विशेषण दिबा पाटलांचं बाबासाहेब आंबेडकरांना लागू होतं की चौदार तळ्याचं पाणी आपल्या लोकांना पिऊ देत नव्हते, म्हणून बाबासाहेब आंबेडकर कोर्टात नाही गेले, एसटी नसताना महाडला गेले आणि तिथे आंदोलन केलं. चरी संपाच्या काळात अलिबागला जायला कुठली सोय नव्हती, धरमतर तरीने जावं लागत होतं, त्यावेळी बाबासाहेब चरीला गेले आणि आमच्यासाठी कुळ कायद्याचं आंदोलन बाबासाहेबांनी आपल्या आगरी कोळ्यांच्या घरात जाऊन केलं. हे कोर्टात जाऊन करू शकले असते ना, पण त्यांनी कोर्टाने एका शेतकऱ्याला न्याय भेटला असता. सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका जशी बाबासाहेब आंबेडकरांची आहे तशी लोकनेते दिबा पाटलांची आहे आणि त्या नेतृत्वाला आमचा सॅल्यूट आहे. म्हणजे अजून म्हणजे हा मुद्दा देखील खोडलेला आहे की त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील यांनी त्या अशिक्षितांना नोटीस न वाचता त्यांना ती स्वीकारू नका असं एक प्रकारे जे आवाहन केलं असेल ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, एक स्वतः वकील होते आणि वकिलाची भूमिका नेहमी अशीच असते, बाबा ती नोटीस घ्या आणि तिला उत्तर देऊ, असाच साहेब असतो. म्हणजे आता आणि त्याची केस आम्हाला द्या, त्याची केस आम्हाला दिलं तर 30% आम्ही घेऊ. म्हणजे मला काय वाटल्यास लोकांना फसवणारी वकिली कुठली? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे खरे वकील आहेत, बॅरिस्टर आहेत की ज्यांनी म्हणजे त्यांच्या समाजाला न्याय दिलाच, पण आगरी कोळ्यांसाठी कुळ कायदा करून बाबासाहेब गेले. जो कुळ कायदा अगोदर बाबासाहेबांच्या अगोदर 70 वर्ष तर उपयोगी आलाच, येणाऱ्या कित्येक पिढ्या हा कुळ कायदा भारतीय संविधानामुळे आपल्याला उपयोगी येणार आहे. ह्याला म्हणतात वकील. ह्याला असं एखादा केस वकिलांनी केली असेल, असा एखादा कायदा केला असेल तो दाखवावा. आणि म्हणून दिबा पाटील हे आमच्यासाठी अजरामर आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांचं पुनर्वसन कसं करावं याचा कुठला कायदा नव्हता. 1894चा कायदा शेतकऱ्यावर अन्याय करणार होता आणि म्हणून पहिलं आंदोलन रायगड जिल्ह्यात दिबा पाटलांनी केलं, ज्यामुळे 12.5% कायदा झाला आणि याच कायद्याने 2013च्या कायद्याचं पुनर्वसन किंवा पाया घातला. आणि म्हणून दिबा पाटील हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे राष्ट्रीय नेते आहेत. दुसरा म्हणजे तो एक आरोप त्या पोस्टमध्ये आहे तो मी सांगतो की तत्कालीन ज्या नोटीस आल्या होत्या त्यामुळे जे शेतकरी होते त्यांचं पुनर्वसन झाले, परंतु काही शेतकरी असे होते की ज्यांच्या जमिनी नियाज खातीच्या होत्या, इव्याक्यू असतील किंवा ट्रस्टच्या जमिनी असतील, मिठागराच्या जमिनी असतील, या जमिनीबाबत
लोकनेते दिबा पाटील साहेबांनी कुठलीही भूमिका मांडली नाही, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी या बाबतीत काही लिहिलं नाही असा त्या पोस्टमध्ये आरोप आहे. या आरोपाला काय उत्तर सांग? बघा, लोकनेते दिबा पाटलांनी 12.5% आंदोलन केलं ते सिडको भूसंपादनाच्या विरोधात. बरोबर. आता सिडको भूसंपादन हे मेट्रो सेंटरच्या निर्णयावर होतं, म्हणजे मेट्रो सेंटर निर्णय देतं की ह्या शेतकऱ्याची एवढी जमीन गेली. परंतु कुळ कायद्याचे जे अभ्यासक आहेत त्यांनी ह्याचा अभ्यास करावा की कुळ कायद्याची अंमलबजावणी, म्हणजे आंदोलन 1932ला झालं आणि तो कायद्याचं रूपांतर 1 एप्रिल 57ला आलं प्रत्यक्षात सरकारमध्ये, आणि त्यानंतर कुळ कायदा लागू झाला. पण हा कुळ कायदा म्हणजे ज्या सावकारी जमिनी होत्या, खोतीच्या जमिनी होत्या, त्यांना लागू झाला. परंतु कुळ कायदा जेव्हा आला तेव्हा तत्कालीन सावकार होते जे उच्चवर्णीय होते, म्हणजे ब्राह्मण, मराठा, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे होते, काही पारशी होते, काही मुस्लिम होते. यांनी तेव्हा युक्ती का वापरली की धर्मादाय ट्रस्ट असेल, म्हणजे नियाज खाते असेल, किंवा आपलं अष्टविनायक मंडळाचं ट्रस्ट म्हणजे देवस्थान असेल, हनुमानाचं ट्रस्ट असेल, कुठल्या देवतेचं असेल, तर या जमिनींना कुळ कायदा लावू नये अशी त्यांनी स्ट्रॅटेजी त्यावेळी वापरली. त्यावेळच्या सरकारला सांगितलं, जसं आज मुस्लिमांच्या ट्रस्टला अनेक ठिकाणी कुळ कायदा लागत नाही आणि आपल्या हिंदूंच्या ट्रस्टना पण हे लागत नाही, कायदा लागत नाही, ख्रिश्चनांच्या काही याला पण तो कायदा लागत नाही. पण त्या काळातले जमीनदार होते, त्यांनी ही युक्ती वापरली की देवाचं आणि धर्माचं नाव घेतलं तर तिथे कायदा आडवा येऊ नये, आणि म्हणून ते आपल्या जमिनी होत्या त्यांनी रातोरात त्या ट्रस्टच्या नावावर केल्या आणि त्याला कुळ कायदा लागू नये अशी युक्ती केली. आता बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची चिकित्सा करताना, महिलांना अधिकार देताना लोकसभेमध्ये हिंदू कोड बिलाच्या वेळी जी भूमिका घेतली तेव्हा अनेक खासदारांनी बाबासाहेबांना विरोध केला. जर महिलांना जमिनींचा अधिकार, वारसा हक्क दिला तर अधर्म माजेल, अशा प्रकारे बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही पण म्हटलेलं आहे त्या काळच्या लोकसभेमध्ये, त्या संविधान सभेमध्ये. त्याच पद्धतीनं ह्या देवस्थानला कुळ कायदा लागू नये अशी युक्ती वापरली गेली. आता कुळ कायद्यामध्ये जर कुळच लागलं नाही, मिठागरांच्या जमिनीला पण कुळ नाही लागलेलं, कारण त्या मिठागराच्या मालकांनी जे बरेचसे मुस्लिम होते, पारशी होते, तर त्यांनी सांगितलं की ह्याला कुळ कायदा लावायचा नाही, तर तो लागला नाही. त्यासाठी आंदोलन कुळ कायद्याच्या वेळेस व्हायला पावतं. म्हणजे कधी 1 एप्रिल 57ला जो कुळ कायदा आला, दिबा पाटलांनी 84ला आंदोलन केलं, तर तुमचा समजा 57 ते 84 अनेक नेते जन्माला आले, अनेक जातीचे अनेक नेते आले, आगरी समाजात पण खूप नेते झाले, आणि लोकांचं पण कर्तव्य होतं की कुळ कायद्याची अंमलबजावणी करावी, ट्रस्टला कुळ कायदा लागला पाहिजे. जर त्याला कुळच लागले नसतील तर 12.5% कसे मिळतील? आता सुद्धा आपला सिडकोमध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे. नियाज खात्याची आपण लढाई केली, कोणाचे दत्तू भिवा ठाकूर, तो आत्महत्यापर्यंत विषय गेला, आपण त्याचा पाठलाग केला आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन देण्याचं ठरवलेलं आहे कोणाला, त्या दत्तू भिवा ठाकूरांना. पण दत्तू भिवा ठाकूरांनी विष घेतलं, त्यावेळी इथल्या लोकांनी आंदोलन करायला पाहिजे. एक तर कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, आणि दिबा पाटलांच्या आंदोलनातले ते आंदोलक होते, कोण दत्तू भिवा ठाकूर अजून जिवंत आहेत, ते दत्तू भिवा ठाकूरांच्या वेळी आम्ही आंदोलन का नाही केलं? सगळ्या गोष्टी फक्त दिबा पाटलांनीच केल्या पाहिजे असं आहे का? असं नाही, सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना सोपवते. किंवा नारायण नागूरवर आपण बोलू शकतो, नारायण नागूरनी बाकी खोतिक्या जमिनीला कुळ कायदा लावला, मग ट्रस्टच्या का नाही लावला, त्यांना प्रश्न विचारू शकतो. पण त्या माणसांनी जीवात जीव असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपला न्याय दिला समाजाला. आमची काय जबाबदारी आहे का? जर हे तांडे साहेब एवढे जाणकार आहेत तर तुम्ही एखादं 1 दिवसाचं आंदोलन, 1 तासाचं आंदोलन कुठे केलं असेल ते दाखवा. माणूस आहे साहेब, म्हणजे दिबा पाटील साहेब काही देव नव्हते, आणि माणूस प्रयत्न करत असतो ना, आता त्याचे 100% प्रयत्न नेहमीच यशस्वी होत असतात असाही भाग नसतो. दिबा पाटील हे अत्यंत प्रामाणिक नेते आहेत, आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी स्वतः देव नाही, मी माणूस आहे. त्यांनी रस्त्यावरचं आंदोलन केलं. आमचे 5 लोक हुतात्मे झाले, हजारो जखमी झाले, स्त्रियांनी, आमच्या महिलांनी, आगरी कोळी महिलांनी गोळ्या खाल्ल्या, पहिल्यांदा गोळ्या खाल्ल्या, आणि आमची माणसं त्यामध्ये मृत्युमुखी पडली. त्याबद्दल दिबा पाटलांचं जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं, आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्यांच्या घरात, की देवांचे फोटो काढलेत त्यांनी आणि तिथे हुतात्म्यांचे फोटो लावलेत, आणि काय सांगतात, या हुतात्म्यांचं रक्त वाया जात नाही आणि जाऊ द्यायचं नसतं, ही जबाबदारी ती आमच्यावर ठेवून गेलेली आहे. जर 12.5% रक्त दान आम्ही दिलेलं आहे, जीवाचं दान दिलंय, जीवाचं मोल दिलंय, तर आमच्यावर त्यांनी जबाबदारी दिली की ह्या हुतात्म्यांचं रक्त वाया जाऊ देऊ नका. मग आम्ही काय करतोय आज? आता लढाईची गरज, म्हणजे जबाबदारी आपल्या लोकांवर आहे. आणि एक माणसाच्या एका जीवनाला मर्यादा आहेत. 87 वर्षाचं मला वाटतं आयुष्य जगले ते, पण 87 वर्षाचा माणूस 190 वर्ष नाही जगू शकत. व्हेंटिलेटरवर होते आणि तरी देखील आंदोलन घेऊन जात होते. मग आमची जबाबदारी काय? मी प्रेम पाटील यांना धन्यवाद देईन की नव्या पिढीचे, म्हणजे दिबा पाटलांनंतर 3री 4थी पिढी आज सांगते की दिबा पाटलांच्या आंदोलनावर आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या मार्गावर आम्ही
चाललेलो आहोत. आणि म्हणून दिबा पाटलांवर कोण टीका करत असेल त्याला उत्तर देणं ही तरुणांची जबाबदारी आहे. आणि ती खरोखर जागरूक असलेली ही पिढी दिबा पाटलांना पुढे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आदर्श म्हणून काम करेल हा विश्वास मला वाटतो. तर अजून एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आरोप केलेला पाटील साहेबांवर की 94 गावांचं भूसंपादन झालं साहेब, बरोबर ना? 95 नाही 94 गावांचं भूसंपादन जे झालं 100% झालं असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे जासई गाव होतं त्याच्यामध्ये फक्त 20% जमीन आहे तिचं संपादन झालं, 80% जमीन ही संपादित करण्यात आली नाही. जर ती जमीन संपादन न करण्यासाठी किंवा तिच्या मोबदल्यासाठी ही जर आंदोलन होतं मग जासई गावसाठी वेगळा नाही का मिळाला? म्हणजे बाकी गावांची जर सगळीच जमीन संपादित केली जाते आणि मग जासईची म्हणजे दिबा पाटील साहेब त्या गावचे म्हणून तिथली 20% जमीन संपादित केली जाते असा आरोप आहे तो. म्हणजे दिबा पाटील हे आपल्या गावासाठी स्वार्थी आहेत अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा रोग दिसतो. एक लक्षात घ्या, ज्या गावामध्ये नेता जन्माला येतो त्या गावावर पोलिसांच्या लाठ्या जास्त पडतात. आणि जासई जवळच दास्तान फाटा आहे म्हणजे 1-1.5 किलोमीटर आहे. तिथेच आता मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा पुतळा बसवला आहे मोठा. आणि तो पुतळा बसवला आहे तिथेच मला वाटतं ते आंदोलन झालं, 5 माणसं ठार झाली. आता याचा सगळ्यात फटका जासईला पण बसलेला आहे ना. म्हणजे दिबा पाटलांच्या आंदोलनाचा त्यांच्या घरातल्यांना, आत्ताच्या मुलांना, नातवंडांना त्रास झालेला आहे हे सगळेजण जाणतात. म्हणजे त्रास म्हणजे या अर्थाने की बाकीच्या दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनातून ज्यांना 12.5%चे 200 भूखंड भेटले ते करोडपतींचं सुख आणि 3-3, 4-4 कोटीच्या गाड्या फिरवतात. पण दिबा पाटलांचा मुलगा असेल, त्यांच्या सुना असतील, त्यांची नातवंड अत्यंत साधेपणाचं घर देखील अजून देखील जे घर कामोठ्याच्या लोकांनी बांधून दिले तेच घर अजून. आणि असा प्रामाणिक नेता जन्माला येतो त्यांच्या मुलाबाळांना जरी त्यांना वाटत नसेल त्यांना अभिमान वाटतो, पण आम्हाला वाटतं की ज्यांनी घराघरात करोडपती केला तो अब्जाधीश झाला पाहिजे. पण त्यांचा प्रामाणिकपणा होता आणि तो साधेपणा त्यांनी जंपला. त्यामुळे जासईकरांचं आंदोलनातलं योगदान खूप मोठंच आहे. आणि दिबा पाटलांच्या नावाच्या म्हणजे कीर्तीने दहशतीने म्हणा सिडको त्यांना घाबरायची, कदाचित त्यामुळे तिथे पोलीस किंवा भूसंपादन अधिकारी गेले नसतील. म्हणजे एखादा असं म्हणणं आहे दिबा पाटील हे जासई मध्ये जन्माला आले पाहिजे असं नाही. तांडे साहेबांचं गाव कुठलं आहे माहित नाही मला, पण दिबा पाटील किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या घरात जन्माला आले पाहिजे आणि ते नेतृत्व आपण स्वीकारावं. आणि आज जर सिडकोने जमिनी घेतल्या असतील तर परत घ्यायची पण हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून दिबा पाटलांच्या गावाला फायदा झालाय, नैसर्गिक आहे. ज्या गावात चांगला माणूस जन्माला येतो त्याचा फायदा त्यांना होतोच. आणि म्हणून अनेकदा नाही फायदा ते चांगले नसतात. सांगतात असं लोक की लग्नामध्ये दुसऱ्याच्या अंगावर जेव्हा आम्ही गुलाब पाणी उडवतो त्यातले 2 थेंब आपल्या अंगावर पडतात. जासईकर आहे ते जासईकर नागरिक बंधू भगिनी अभिमानाचाच विषय आहे आणि त्यांचा फायदा झाला असेल भविष्यात पण होऊ दे, कारण त्या गावाने खूप मोठा त्याग केलाय. आता सगळ्या बैठका जासई गावातच होतात. त्याचं कारण आहे त्यांनी स्वीकारलंय दिबा पाटील आमचे आहेत. 4 बैठका जासईमध्ये झाल्या तर 5वी बैठक दुसऱ्या गावात झाली पाहिजे. लोकांनी आमंत्रण दिलं पाहिजे आमच्या गावात बैठक घ्या, आमच्या गावात पण दिबा पाटलांचा पुतळा हवा, ही प्रत्येकाची मागणी असली पाहिजे. त्याच्यामुळे ही म्हणजे जळणे किंवा हेवा करणं हा जो प्रकार आहे तो दिबा पाटलांचा हेवा करण्याचा उद्देश हा यामध्ये दिसतो. बरं आता एक म्हणजे अजून एक मुद्दा आहे की बाबा जे वाटप करण्यात आलं ते देखील 12.5% जरी बोललं गेलं परंतु प्रत्यक्षात ते वाटप तेवढं नव्हतं, 9.5% होतं बहुतेक ना. आणि आता जे JNPT मध्ये आहे त्याच्यामध्ये तर अजून ते कमी झालेलं आहे, म्हणजे जवळपास 6.5% ते वाटप झालेलं आहे. म्हणजे या एक प्रकारे त्रुटी आहेत त्या भूसंपादन केल्यानंतर जो मोबदला 12.5% जो द्यायला पाहिजे होता प्रत्यक्षात 12.5% मिळालाच नाही. म्हणजे लोकनेते दिबा पाटलांनी जर 12.5%चा कायदा केला मग तो 12.5% का मिळाला नाही. आणि आता तर अजून घसरण झाली JNPT मध्ये, म्हणजे आता 6.5% मोबदला म्हणजे विकसित जमीन दिली जाते असा आरोप आहे. काय तथ्य आहे किंवा काय स्पष्टीकरण? मला आठवतं दिबा पाटलांचं आंदोलन सिडको समोरचं सलाईन लावून ते आले होते आणि तेव्हा मी त्या आंदोलनात होतो की स्वतःला सलाईन लावत गोळ्या घेत असताना अत्यंत वेदना होत असताना आंदोलनाशी प्रामाणिक राहून ते तिथे आंदोलनाचं नेतृत्व करत होते. परंतु इतर जे तरुण होते म्हणजे आमच्यासारखे, मी दुसऱ्यांना नाही बोलत, आमच्यासारखे आम्ही काय भूमिका घेतली? दिबा पाटलांना आम्ही विश्वास दिला का पाटील साहेब हे आंदोलन आम्ही पुढे चालू, असं आम्ही घेतलं का? आता 12.5%मध्ये 4.25% काटले. याच्यामध्ये नगरविकास खातं आहे सिडकोच्या मधलं, इथे कोण मंत्री झाले, आत्ता कोण मंत्री आहे सगळ्यांना माहीत आहे.
तर ह्यामध्ये काटण्याची भूमिका आहे, प्रशासनाची पण आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्हाला फसवलं आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकासने पण फसवलं. पण एकदा मी सिडकोचे अध्यक्ष असताना प्रशांत ठाकूर यांना प्रश्न केला की हे 4.5% प्रश्न नवी मुंबईत आहे, तर ते काय आहे? तर ते बोलले की जे काटलेले आहेत ते FSIच्या स्वरूपात आम्ही देतो. आज हे विमानतळामध्ये सुद्धा 22.5% दिलेत ना, ते ॲक्च्युली 16.5% आहेत. उरलेले FSI आणि TDR स्वरूपात देत आहेत. आता तुम्ही काल मला बोलात की पनवेलमध्ये आदिवासींच्या जमिनीला रस्ता लागला आणि पुनर्वसन करताना आम्ही TDR स्वरूपात करू. अरे असलेलं घर गेल्यानंतर TDR का आकाशात का हवेत घ्यायचं काय? यावर चिकित्सा कोणी केली पाहिजे? जे आर्किटेक्ट आहेत, हुशार आहेत, ज्यांना FSI समजतो, ज्यांना TDR समजतो, त्यांनी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही दिबा पाटील साहेबांवर टाकणार तर पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही एकतर दिबा पाटलांना देव करत आहात. म्हणजे देवच अशा गोष्टी तुम्हाला अशा नवसाच्या वगैरे स्वप्न देऊ शकतो आणि जी स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. दिबा पाटील माणूस होते आणि त्यांनी 12.5%चा संकल्प केला, 4.25% काटले असं वाटत असेल तर तुम्हाला लढावं लागेल त्यासाठी. पण दिबा पाटलांच्या तर त्या गावठांना तुम्ही 90% गावठांना भाड्याने द्यायला लागले. कोण? एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, ते भाड्याने द्या. त्याच्याविषयी तुम्हाला लढा दिसत नाही. गावं खायला लागले, जी गावं वाचली होती दिबा पाटलांच्या काळात, ती जायची वेळ त्याविषयी तुम्ही गावठाणाचा लढा का उभा करत नाही? त्या गावठाणाच्या लढ्याला विरोध का करता? असे अनेक प्रश्न आहेत. ते सगळे दिबा पाटलांनीच केलं पाहिजे असं होत नसतं. एकट्या दिबा पाटलांवरच ही जबाबदारी टाकून तुम्ही इतर नेते काय कामाचे असं एक प्रकार थेट आरोप. प्रश्नच आहे की दिबा पाटील म्हणूनच महापुरुष आहेत. असा दिबा पाटलांसारखा 12.5% कायदा, हजारो वकील या समाजात असताना दिबा पाटलांच्या समकालीन युगात ते जमलं नाही, राजकीय नेत्यांना जमलं नाही. आणि अलीकडच्या काळात जे वकील आहेत त्यांना कुठलाही नवीन कायदा करता येत नाही. जसं तुकाराम महाराजांनी लाखो अभंग लिहिले, एका अभंगाची कीर्तनकार 40,000 50,000 फी घेतात. तसं दिबा पाटलांनी 12.5% कायदा घराघरात नेला, 95 गावात नेला. पण त्याची एक केस घेऊन 3 कोटी रुपये वकील कमवतात. त्याची कृतज्ञता म्हणून दिबा पाटलांच्या आंदोलनाला कोणी देणगी दिली का? मी दशरथदादांना विचारेन, अशा किती देणग्या प्रकल्पग्रस्तांनी दिल्यात ते पण जाहीर करावं. वकिलांनी किती दिल्यात आणि एका वकिलांनी किती केस घेतल्यात 30% फीनी, याची आकडेवारी समोर येते. त्यांनी किती कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही जसं कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांशी कृतज्ञ असलं पाहिजे, तसंच 12.5% मधले प्रकल्पग्रस्त असतील, एजंट असतील, वकील असतील आणि दिबांशी कृतज्ञ असलं पाहिजे. घरात फोटो लावला पाहिजे, गावामध्ये फोटो लावला पाहिजे आणि दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये आम्हाला आलेला पैसा त्यातला 1 रुपयातले 20 पैसे तरी आम्ही खर्च केले पाहिजे. हे होतंय का? ते दिसत नाही. बरं, आता शेवटाकडे जाऊ. अजून एक आरोप आहे आणि खरं म्हणजे त्याच्यामध्ये आंदोलनासाठी आहे ना, म्हणजे पैसे त्या ठिकाणी गोळा केले जाणे 12.5%च्या साठी आणि ते पुढे कामाला येतील असा काहीतरी तो आरोप आहे. खरं म्हणजे ते लिखाण पण आहे ना तेवढं खूप चांगलं नाही. जेवढे लिहिले म्हणजे लिहिता सुद्धा व्यवस्थित लिहिलेलं ना असं दिसतं ना. मोबदला जरी कमी ठरला तरी आपल्याला 12.5% विकसित जमीन मिळणार आहे. पुढे या कामासाठी पैसे हवेत म्हणून शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशापैकी 5% जमा करण्याचा घाट घालण्यात आला. परंतु नियोजन नीट नसल्यामुळे ते पैसे कुठे गेले, कशासाठी खर्च केले याचा पत्ता 40 वर्षांमध्ये देखील लागला नाही. असा आरोप तर आजपर्यंत कुणी केला नाही की बाबा कुठे 5% पैसे लोकांकडनं गोळा केले. कधी मी तर ऐकलेलं नाही अजिबात. तुम्ही याविषयी कधी ऐकलेलं आहे का बाबा लोकांकडनं 5% पैसे गोळा केले होते आणि त्याचा हिशोब अजून 40 वर्षात लागला नाही? एक तर मुळात विचारलं नाही, असं काही पण असू शकेल. नाही, प्रश्न कसा आहे की पैसे जमा केले होते का केले नाही हा त्या काळातला विषय. आपल्याला काय ते माहीत नाही. परंतु दिबा पाटलांनी असे लोकांकडून पैसे घेतले असते, 5% जरी पकडलेत, काही लोकांना 100 प्लॉट आलेत आणि आज त्या प्लॉटची किंमत तुम्हाला 1.5 कोटीपासून सानपाड्याचा रेट 5 कोटीपर्यंत गेलाय. असे करोड रुपये लोकांना आले. पण त्यातले 5% 0.5 जरी लोकांनी दिले असते तरी कसं असतं की म्हणजे आता पोलिसांच्या नजरेने ह्याला उत्तर द्यावं लागेल. कारण तर्क काय सांगतो की दिबा पाटलांनी खरोखर लोकांकडून पैसे घेतले असते तर दिबा पाटलांचं घर आज कमीत कमी 20 माळ्याचा टॉवर असता. बरोबर आहे? दिबा पाटलांच्या घरी जाऊन बघावं, तांडेलांनी बघावं. तांडेल कधी गेलेत का दिबा पाटलांच्या? नाही, दिबा पाटलांच्या घरात जाऊन बघावं. दिबा पाटलांची पाटील साहेबांची बैठकीची खोली कशी आहे, बसायला किती लाखाचं फर्निचर आहे. आज मी एका जाहिरात पाहिली 1 कोटीचं फर्निचर म्हणे फ्लॅटला. 1 कोटीचं फर्निचर. अहो, इथं 20 लाखाचं घर घेण्याची क्षमता नाही गरीबाची, 1 कोटीचं फर्निचर. तर अशा प्रकारचं फर्निचर किंवा टॉवर दिबा पाटलांच्या नावावर आहे का? जर त्यांनी पैशाचा गैरव्यवहार केला असता तर ते दिसलं असतं, त्यांच्या मुलामध्ये दिसलं असतं. बरोबर आहे. आता आपण सुद्धा लोकवर्गणीवर आंदोलन चालवतो. गावठाणाचं आंदोलन हे लोकवर्गणीवर चालतं.
आपल्यासोबत तुम्ही आहात, मी आहे, किरण पाटील आहेत, अनेक लोक आहेत आणि लोक आणि बातमीचे सुद्धा आम्ही सरळ सांगतो की आम्ही प्रवास करतो, प्रवास आमच्या प्रवासाला डिझेल खर्च द्या, कारण आम्ही सेट नाही. म्हणजे अजून माझ्या नावावर समोर राजाराम सेठ असं लागलेलं नाही. बाकी लोकांचे सगळे सेट लागलेत, म्हणजे आमचे विवेक सेठ आहेत, जय म्हात्रे सेठ आहेत किंवा राम सेठ, आणि ते खरोखर सेठ आहेत आणि तेवढे मोठे 10,000 कोटीचे टर्न येतात, त्यांच्याविषयी अभियान. पण आम्हाला फावडा पण नाही घेता आला, जेसीपी राहिले दूर. आणि दिबा पाटलांच्या चळवळीतून मी जे शिकलोय, लोकवर्गणी हा जो शब्द आहे, लोकशाहीमध्ये लोकवर्गणी महत्वाची. दिबा पाटीलने लोकवर्गणी घेतली असेल, परंतु त्या लोकवर्गणीचा वापर घर भरण्यासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी दिबा पाटलांनी केला असता तर दिबा पाटलांचं घर बदललं असतं, दिबा पाटलांची चप्पल बदलली असती, दिबा पाटलांचे कपडे बदलले असते, सगळं बदललं असतं. आणि म्हणून अशा आरोपांना काही अर्थ उरत नाही. पण असं म्हणतात की भगवान बुद्धांवर सुद्धा आरोप केले गेले, बाबासाहेब आंबेडकरांवर आरोप केले गेले. आरोप करण्यातून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सूर्यासारखं तळपत बाहेर येईल आणि आमच्यासारख्या लोकांना ती प्रेरणा द्या. आम्ही लोकांचे पैसे घेतो, तो लोकांशी एकनिष्ठ राहण्याचं काम तो पैसा आम्हाला शिकवतो. लोकांनी दिलेल्या अन्यायावर जर आमची घरं चालत असतील तर आम्ही सुद्धा लोकांशी प्रामाणिक राहू. दिबा पाटलांनी सिद्ध केले, एका पिढीने नाही तर आताच्या पिढीने सुद्धा ते सिद्ध केले. आदरणीय अतुल पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे की एखाद्या महापुरुषाचा मुलगा होणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. मी बाळासाहेब आंबेडकरांना एकदा विचारलं की एवढे राजकीय पक्ष मोठ्या मोठ्या उलाढाली करतात, तुम्ही असं साध्या पद्धतीने जीवन काय करतात, म्हणजे एक खाजगीत प्रश्न विचारला बाळासाहेब आंबेडकरांना. बाळासाहेब आंबेडकर बोलले, पाटील साहेब तुम्हाला माहीत आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी कीर्ती कमावली ती मला वाढवता नाही आली तर कमीत कमी टिकवावी लागेल आणि म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. बाकी इतर राजकारणासारखं मी वागू शकत नाही. मला वाटतं अतुल पाटील साहेबांचं सुद्धा हेच मत असावं की दिबा पाटलांनी एवढी कीर्ती केलेली आहे की तो माणूस कसाही वागू शकत, त्याच्यावर मोठा दबाव आणि जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी चांगली पार पडतात. कितीही माणसं गेली तरी प्रत्येकाला चहा मिळतो, ही साधी गोष्ट नाही. म्हणजे चहा हॉटेलमधला नाही भेटत, असं प्लास्टिकच्या कपमधून देत नाही त्या ताई, स्वतः बनवून गरम गरम आणि चांगला चहा देतात. माझा प्रश्न असा आहे की ती माऊली सगळ्यांना एवढा तुम्हाला चहा पाजते, आम्ही घरी जाताना कसे जातो? आम्ही कोट्यावधी रुपये जर कमवलेत तर आम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. दिबा पाटील नाही राहिले पण त्यांच्या येणाऱ्या भावी पिढीविषयी कृतज्ञ आम्ही राहिलं पाहिजे आणि ही कृतज्ञताच आपल्याला मोठं बनवेल. पण आम्ही असं वागताना दिसत नाही, उलट अशी टीका करतो. ठीक आहे, ही टीका केल्यामुळे चिकित्सा झाली, दिबा पाटलांचं व्यक्तिमत्व आणखी खुलून आलेलं आहे. आणि म्हणून आत्ताची घडीला आपण जी यांनी सुरुवात केली ती सुरुवातच अशी आहे. दिबा पाटील साहेबांच्या नंतर मोठं आंदोलन झालं. दिबा पाटील साहेब हे असे महापुरुष निघाले की हिंदुत्वाच्या नावानं भाजपला मागे टाकण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. म्हणजे या देशामध्ये हिंदुत्ववादी कोण तर बाळासाहेब ठाकरे. गर्व से कौम हिंदू ही घोषणा कोणाची? बाळासाहेब ठाकरेंची. आणि राम जन्मभूमी बाबरी मस्जिदच्या वादात ते मस्जिद तोडण्याचं जे हलाल आहे ते बाळासाहेबांनी घेतलं. हो, आम्ही तोडले. असे बाळासाहेब ठाकरे देशभरात घराघरात पोचलेले बाळासाहेब ठाकरे, त्यांचं नाव एकनाथ शिंदेनी नवी मुंबई विमानतळात दिलं. आणि त्यांना असं वाटलं की इथले आगरी कोळी हिंदुत्ववादी आहेत, मग हिंदुत्ववादी आगरी कोळी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणार नाहीत. परंतु इथले आगरी कोळी जरी हिंदुत्ववादी असले, हिंदू असले तरी दिबा पाटलांनी ओबीसींचं आंदोलन केलं. या देशामध्ये 85% लोक ओबीसी आहेत. 15% लोकांनी त्यांना जमिनी नाकारल्या, पाणी नाकारलं, शिक्षण नाकारलं, आरक्षण नाकारलं आणि हे नेतृत्व दिबा पाटलांनी केलं. आणि या देशामध्ये हा देश हिंदुत्ववादी आहे की संविधानाचा आहे? हा देश वैदिकांचा आहे, हिंदुत्वाचा आहे, उच्चवर्णीयांचा आहे, मनुस्मृतीचा आहे की बहुजनवादाचा आहे? म्हणजे बहुजन म्हणजे ओबीसी, SC, ST यांचा आहे. असा जेव्हा प्रश्न आज देशात विचारला जातं त्यावेळी दिबा पाटलांच्या नामकरण आंदोलनाने देशाला आज दिशा दिली की होय, हा दिबा पाटलांचा ओबीसींचा देश आहे. आणि दिबा पाटलांनी बाळासाहेब ठाकरे या हिंदू हृदय सम्राटाचा पराभव केला. मग सम्राटाचा जर पराभव दिबा पाटील करू शकतात, मग दिबा पाटील किती महान असतील? कारण सम्राट हे शब्द प्रयोग बाळासाहेब ठाकरेंशी वापरले गेले तरी सुद्धा आमच्या लोकांनी सांगितलं की आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावांचा आदर करून तुम्ही दिबा पाटलांचं नाव द्या. फक्त आपण भूमिका घेतली की नाही, इथे
ओनली दिबा पाटील, नो बाळासाहेब ठाकरे. कारण का ही भूमी, या भूमीसाठी रक्त सांडण्याचं काम, या भूमीला न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणी केलं असेल तर लोकनेते दिबा पाटलांनी. आणि म्हणून दिबा पाटलांचा हा विजय आहे, हा राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे. ही विनंती उद्या 30 तारखेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करतोय. आणि ही जर संधी मोदी साहेबांनी घेतली नाही तर त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात अशी संधी पुन्हा येणार नाही. एवढे मोठे दिबा पाटील आहेत. बरं, खरं म्हणजे ना, पाटील साहेबांची जेव्हा बोललं जातं ते अगदी तर्कनिष्ठ बोलत असतात आणि सहज बोलत असतात. प्रत्येक वाक्य त्यांच्या बोलण्यातली सहजता, त्यांच्या बोलण्यातला म्हणजे त्यांचा अभ्यास ते या ठिकाणी दाखवत असतात. चर्चा आपल्याला थांबवायची आहे, परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. पाटील साहेब, लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन सर्व जगाने पाहिलेलं आहे, देशांनी नाही तर जगाने पाहिलेलं आहे. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली, म्हणजे राष्ट्रीय चॅनल्स असतील किंवा आंतरराष्ट्रीय चॅनल्स असतील, BBC सारखे आंतरराष्ट्रीय चॅनल, त्यांनी देखील त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. आणि त्या आंदोलनानंतर आपण पाहतोय की ज्या वेळी या ठाणे, रायगड, पालघरमध्ये आता जे आंदोलनं होतात, जमीन हक्काची आंदोलनं असतील, इथल्या स्थानिकांवर, भूमिपुत्रांवर झालेले आंदोलन असेल, होणारे आंदोलन, इथल्या भूमिपुत्रांच्या विरोधात किंवा इथल्या स्थानिकांच्या विरोधात, यांच्या विरोधात एखादी गोष्ट केली जाते. त्यावेळी जर कुठलं आंदोलन होत असेल तर त्याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाने त्या समाजाचं नेतृत्व दिबा पाटलांच्या फोटोनं केलं जातं. म्हणजे तिथे लोकनेते दिबा पाटील साहेबांचाच आता फोटो असतो, इतर नेत्यांच्या फोटोंची त्यांना आवश्यकता भासत नाही. म्हणजे काय होतं की बाबा आता हा नेता पाहिजे म्हणजे लोक एकत्र येतील, तो नेता पाहिजे म्हणून एकत्र येतील, अजून एखादा फोटो पाहिजे, असे 4-5 फोटो लावायचे आता लोकांना आवश्यकता वाटत नाही. एक लोकनेते दिबा पाटील साहेबांचा फोटो लावला की सगळा समाज आता एकत्र होतो, आगरी कोळी आता एकत्र होतो. काय आंदोलनाचे यश तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे नंतर पाहता? तुम्ही माझ्या हृदयातला प्रश्न विचारलात आणि मला कल्पना आहे की दत्ता पाटलांना मी प्रश्न विचारला होता की पाटील साहेब, म्हणजे शेत आंदोलनात त्याची माझी ओळख झाली, तर तुमचं आवडतं सगळ्यात पुस्तक कोणतं? तर दत्ता पाटलांनी सांगतं मुक्ती कोण पथे हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर मुक्ती कोण पथे हे पुस्तक प्रत्येक आगरी कोळ्यांनी वाचलं पाहिजे, कारण ते दत्ता पाटलांचं आवडतं पुस्तक आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आपल्यावर नेहमी असेच हल्ले होतात. म्हणजे आज कुळ कायद्याचं आंदोलन आम्हाला करावं लागलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिल्या, आरमार दिलं, ते बुडवलं पेशव्याने. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनी दिल्या, त्या कुळ कायद्याच्या जमिनी आत्ता पुन्हा शिडकोनी घेतल्या, नैना घेते किंवा ONGC JNPT घेते, हे सातत्याने चालू आहे. याचं कारण काय हो? तर राज्यकर्ते हे उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मण आहेत, मराठी आहेत, वैश्य आहेत, हे सतत आपल्याला जमीन घेतात. कारण मनुस्मृतीने अलिखित कायदा केला आहे की शूद्रांना, SC ST ला जमिनीचा अधिकार द्यायचा नाही. मग यासाठी म्हणजे या देशामध्ये धर्म पण आहे, देव पण आहे. आज जगामध्ये धार्मिक युद्ध सुरू आहे, तुम्हाला माहीत आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे धर्मासाठीचं युद्ध आहे. पण धर्म असून सुद्धा तो माणसाला न्याय देतो का? म्हणजे आज जे प्रकार चालू आहेत, प्रचंड माणसं मरत आहेत आणि ते बघून वाईट वाटतं. म्हणजे एखादं रॉकेट येऊन आपल्या घरावर पडावं ना आपल्या घरातल्या माणसाचा क्षणार्धात मृत्यू व्हावा असं कोणालाही वाटणार नाही. म्हणून कुठलाही प्रश्न चर्चेने सुटला पाहिजे. तर चर्चेने प्रश्न सुटला पाहिजे आणि माणसाचं जीवन हे अमूल्य आहे हे सांगायचं काम या देशामध्ये भगवान बुद्धांनी केलं. आणि तो भगवान बुद्धाचा विचार जागतिक स्तरावर शांततेचा विचार आहे. आणि तो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे संविधानिक लोकशाही, संसदीय लोकशाही आणून केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंदोलनात्मक माझं निरीक्षण आहे ते सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचे लोक अत्यंत हलाखीत जगत होते. त्यांच्या वाट्याला जमीन नव्हती, पाणी नव्हतं, मानवी प्रतिष्ठा नव्हती, त्यांना अस्पृश्य म्हटलं होतं. त्या समाजाला, अशिक्षित समाजाला बाबासाहेबांनी उभं केलं. आणि आज काय, बाबासाहेबांच्या समाजाचे लोक IAS आहेत, IPS आहेत, न्यायमूर्ती आहेत, डॉक्टर आहेत, सगळे आहेत. मोठ्या संख्येने तुलना केली तर आगरी समाजापेक्षा बौद्ध समाजाचे लोक शिक्षणात पुढे आहेत. हे जी लिडरशिप आहे, सामाजिक लिडरशिप, ती बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ती दूरदृष्टीची लिडरशिप आहे. आणि मला असं वाटतं दिबा पाटलांचं नेतृत्व असंच आहे. दिबा पाटलांच्या इथे एक जो आक्षेप घेतला तो तुम्ही बोलला नाहीत, फुंडे हायस्कूलमध्ये लोकांनी गेलं पाहिजे. दिबा पाटलांनी इथे शिक्षण संस्था नव्हत्या, रयत शिक्षण संस्थेला आणले, अनेक शाळा गावोगाव उभे केल्या आणि अनेक लोक आज सांगतात की दिबा पाटलांच्या चळवळीतल्या शिक्षणातून आम्ही शिकलो.
आता सगळे लोक सांगतात. त्याच पद्धतीनं दत्ता पाटलांच्या कोकण एज्युकेशन सोसायटीतून मी शिकलो. त्यांनी पण शिक्षणाची चळवळ आणली, ह्यांनी पण आणली. आणि त्यांचाच वारसा डॉक्टर राजेश पाटील घेतात, मंदाताई म्हात्रे घेतात, गणेश नाईक घेतात, रामशेठ ठाकूरांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. ही शिक्षणाची चळवळ दिबा पाटलांनी आणली. परंतु खऱ्या अर्थाने मुक्ती तेव्हाच माणसाला मिळते किंवा जातीला मिळते, समाजाला मिळते, की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा नेता मागासवर्गीय जातीला भेटतो आणि ते नेतृत्व उभं राहतं. ह्याच पद्धतीची मांडणी दिबा पाटलांनी केली. आणि म्हणून दिबा पाटील हे आगरी कोळ्यांची अस्मिता आहे, आगरी कोळी माळी भंडाऱ्यांची अस्मिता आहे. कारण त्यांनी जी माणसं उभी केलीत ते आज आपल्या लोकांकडे बघताना इतर समाज बोलतात किती वैभवशाली समाज आहे, किती पैसा आलाय, किती गाड्या आहेत, किती सोनं आहे. कोणामुळे? लोकनाथे दिबा पाटील. वाईट याचं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे लोक एकच साहेब बाबासाहेब असं म्हणतात, तसं आमचे लोक म्हणत नाहीत एकच साहेब दिबा पाटील, किंवा दिबा पाटलांचं नाव ह्याला देत नाहीत, घराला देत नाहीत, किंवा लोक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या पद्धतीने होते तशी दिबा पाटलांची अजून होत नाहीत. दिबा पाटील हे अशा प्रकारचे आमच्या समाजाचे नेते आहेत की दिबा पाटलांचा अभ्यास लोकांनी अजून केलेला नाही. ज्या तांडेलांनी टीका केली ना त्यांनी फक्त दिबा पाटील हे 12.5% नेते एवढंच ठेवले. दिबा पाटील हे ओबीसी नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत. आणि दिबा पाटलांचं साहित्य लोक ज्या दिवशी वाचतील तेव्हा बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि दिबा पाटील ह्या नेतृत्वातलं साम्य तुम्हाला कळेल. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंच्या वाक्याने मी याचा शेवट करतो की छत्रपती शिवाजी महाराज किती मोठे आहेत हो, असा प्रश्न प्रबोधनकार ठाकरेंनी विचारला गेला. तेव्हा त्यांनी सांगितलं की एका पारड्यात 33 कोटी देव ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात छत्रपती शिवाजी महाराज ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं पारडं जड असेल. याच पद्धतीनं आज भारताला आणि जगाला कळले की बाबासाहेब आंबेडकर संविधानकार म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. कारण भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला कुठलाही खंड पडलेला नाही. जसं पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्ध चालू आहे तसं आपल्याशी कोणी भांडू शकत नाही, एवढे मोठे बाबासाहेब आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपावर सहिष्णुता काय असते, मानवी कल्याण काय आहे, शांती काय तरी सांगितलं. आणि दिबा पाटील हे असे नेते आहेत की दिबा पाटील हे कोण नेते आहेत, ज्या दिवशी आगरी समाजाला कळेल त्या दिवशी हे जे मुंबई, ठाणे, रायगड आहे, कोकण आहे, हे अत्यंत समृद्ध असेल, देशाला नेतृत्व देणारा असेल आणि अनेक मोठे नेते जन्माला येतील. आणि यामधून दिबा पाटलांच्या आंदोलनातून मला जे सांगायचं आहे की दिबा पाटलांच्या आंदोलनात अशी कुठलीही कमी गोष्ट नाही की ज्याच्यावर बोट ठेवता येईल. दिबा पाटलांच्या एवढ्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी अजूनही कृतज्ञ असलेल्या आमच्या समाजाने दिबा पाटलांवर 100 पुस्तकं काढायला पावती, 10-12 चित्रपट पावती, 20-25 नाटकं पावती, हजारो गाणी पाहिजे. एकविरीवर जेवढी गाणी आहेत तेवढी दिबा पाटलांवर पाहिजे. परंतु दिबा पाटील साहेबांमधला महामानव आम्हाला समजलेला नाही. तो महामानवाचं कर्तृत्व शोधण्याचं काम आंबेडकरी गायक करतात, आंबेडकरी साहित्यिक करतात. आम्हाला दिबा पाटलांवर पुस्तकं लिहिण्याचं शहाणपण आलेलं नाही. मला तुम्हाला धन्यवाद द्यायचं वाटतात की प्रभात पर्वणी या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या. म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या विरोधातल्या पण घेतल्या आणि बाजूच्या पण घेतल्या. आता सुद्धा विरोधातल्या त्याच्यावर ठीक आहे ना. मग आता ह्याच्यावर आजची जी आपली मुलाखत आहे ही सुरुवातीची मुलाखत आहे, याच्यावर मुलाखत येऊ दे. प्रत्येक प्रश्नावर इव्हॅक्यू प्रॉपर्टी असेल, तुमची ट्रस्टच्या जमिनी असतील, या का नाही भेटत ह्याच्यावर येऊ दे. पण त्या तुम्ही चर्चा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दिबा पाटलांनी जीवनाचा आदर्श आम्हाला दिला. तो आदर्श घेऊन आत्ता आम्हाला सुद्धा लढायचं आहे दिबा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून. आणि ती कृतज्ञता आहे. आणि मग तुम्हाला कळेल की या भूमीमधला महाराष्ट्रभूषण कोण, या भूमीतला भारतरत्न कोण, या भूमीतला पद्मभूषण कोण, तर ते लोकनेते दिबा पाटील, संघर्ष नायक दिबा पाटील. तर ही जी चर्चा खरोखर पाटील साहेबांनी अतिशय मुद्देसूद त्या आरोपांचं या ठिकाणी खंडन केलेलं आहे. मला वाटतं ही पोस्ट ज्यांनी पाहिलेली असेल आणि ज्यांच्या वाचनात आले असेल त्यांना देखील या पोस्टला जर उत्तरं द्यायची असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता. ते आरोप या व्हिडिओत आपण चर्चा केलेली आहे त्याविषयी. आणि खरोखरच या संपूर्ण आगरी कोळी बांधवांचे जे महानायक असतील ते लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत. हेच अंतिम सत्य या व्हिडिओतून आपल्याला माझी विनंती आहे भारताचे महान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना की तुम्ही उद्या 30 तारखेला हे दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिबा पाटील साहेबांचं विमानतळ आहे, त्यांच्या नावाचं विमानतळ आहे, हे प्रेमाने जाहीर करावं. नाहीतर मी राहुल गांधींना पण सांगतो, तुम्हाला जर दिबा पाटील कोणी समजून घ्यायचे असतील ती सांगायची तयारी आहे. काँग्रेसने जो 2013चा कायदा केला त्याचे फाउंडर हे दिबा पाटील आहेत. त्याच्यामुळे मी
नरेंद्र मोदींना पण विनंती करतोय आणि लोकांच्या चर्चेत आता जसं भाजप आघाडी आहे तशी इंडिया आघाडी पण आहे. भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचं नाव येते, तर त्यांना पण मी दिबा पाटील सांगतोय, दोघांनी पण जाहीर करावं, सत्ताधाऱ्यांनी पण आणि विरोधी पक्षांनी पण. 30 तारखेला दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे, हा आम्हा सगळ्या तरुणांचा आग्रह आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल तो संघर्ष करायला तयार आहोत. तर लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्यावर एक जी वादग्रस्त पोस्ट म्हणूया किंवा त्यांच्यावर जे आरोप केले होते त्या संदर्भातली चर्चा आपण ऐकलेली आहे. परंतु त्या चर्चेचा समारोप करताना किंवा सुरुवातीला देखील एक मुद्दा जो ठासून या ठिकाणी साहेबांनी मांडला तो म्हणजे येत्या 30 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येत आहेत आणि ते मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत. नवी मुंबई मेट्रोचं आणि रेल्वे स्टेशनचं देखील, उरणच्या रेल्वे स्टेशनचं. येथील लोकांची जनभावना या ठिकाणी त्यांनी ध्यानात घेऊन लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलेलं आहे अशी जाहीर घोषणा करावी. ते एक ताकदवर नेते आहेत, त्यांच्यासाठी कुठला ठराव कुठला प्रस्ताव याची आवश्यकता नसते असे देखील उपहासात्मक पाटील साहेबांनी म्हटलेलं आहे. नोटबंदीने ते सिद्ध केलंय ना, विरोधी पक्षाची चर्चा नाही, काहीच चर्चा नाही आणि एका रात्रीत नोटबंदी, तसं एका रात्रीत दिबा पाटलांचं नाव देऊन द्या. तर ही चर्चा कशी वाटली याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.